उपाहारी आपण वापरू शकतो भुईमुग. बघा इथं बसून आहे माकड चालली पुढे पुढे. मी चाललो आता. हे झाड आमच्या आंबे खाता आहे का हे बघा. त्याचप्रमाणे जातो आता मी. त्याला 10 फुट पाहिजे. एक नंबर काम आहे. 20 रुपये किलो. हा आमच्या गावातला लागली कांदे 20. काय घ्यायचं का बा तुम्हीच येतो लागली आता. एवढाच डांगू. नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललं. आता आम्ही चाललो मित्रांनो बाजारात. काही सामान सुमाने आणायचं आहे. मिरच्या सुद्धा लावायचे आहे आमचे. तिकट नाही आता मिरची आता भरली चुमडी मध्ये. तिकडे आहे बाहेर भरून आहे चुमडी मिरच्याची. आणि तुम्ही तर काहीतरी शिवायला द्यायचं आहे म्हणते. ब्लाऊज शिवायला द्यायचे आहे. आता गावात काही शिवत नाही तर आता कायरात नेऊन देतो. त्याच निमित्त आमचा आज बाजार होती मस्त पैकी. आता मजुरी करून आली. आता चालली कायरात. 1 वाजता आलो. काम केले. आणि मित्रांनो परवा 2 बापूसाठी बरमोडे आणले होते. ते बरमोडे फेट झाले. ते बरमोडे सुद्धा बदलवायचे आहे. कालच्या दुकानदाराला नेऊन त्याचे वापस आणि दुसरे पुन्हा आणायचे आहे. कृपया व्हिडिओ संपूर्ण पाहा, लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा. मित्रांनो चाललो आम्ही आता कायराकडे. मिरच्याची चुमडी घेतली लोकशावर. आता चाललो इकडे उजूस पैदल रस्त्यानं. बघा येतं रस्त्यावर मस्त पैकी स्प्रिंकलर चालू आहे. पट झाला ते ना तर बोललो होते. आता इथं बोललो होते पटपट आहे बोललो होते. आता हा जमलं आलो मी आलो आता. हो गार्डन आहे येतं. बघा हे अशा प्रकारे मस्त हिरवं वातावरण आहे इथं. आजोबाजवळ आता होता बेंदा. 2 वर्षापूर्वी ठोस बेंदा 105 रुपयाला भेटे. 100 किंवा 105 रुपयाले. आता त्याला मी विचारलं केवढ्याचं घेतला म्हटलं बेंदा कोंबड्याचा. 200 रुपये लागले म्हणे. बघा आता सर्वसामान्यानं जगाचं कसं सांगा. आता सर्वसामान्यानं जगाचं कसं डब्बल किमती वाढल्या प्रत्येक गोष्टीच्या. पाहून घ्या तुम्ही आता. हे बघा इथं कोंबडी आहे. बोलताच साधन आहे इथं. पाणी चालू आहे इथं. आणि इकडे सुद्धा चालू आहे. बघा इकडे मुंग आहे. इकडे मुंग. मित्रांनो रस्त्यानं जात असता येतं दिसलाय भुईमुंग. म्हणजे आपण जे शेंगदाणे खातो ना ह्याच भुईमुंग आहे. बघा याच्या बुडाशी मस्त शेंगास निघते. उपरला भुईमुग का मस्त आपण त्या मग भाजून खाऊ शकतो, उकडून खाऊ शकतो. आणि शेंगाचे दाणे काढून मस्त शेंगदाणे बनवून आहारामध्ये वापरू शकतो. आपले पुन्हा उपाहारी आपण वापरू शकतो उसळ करण्यासाठी. तो हाय भुईमुग. तर माकड उभी आहे. येते काय येते होतं आणि पुढे माकड आहे पुन्हा. जाऊ दे नाही. बघा इथं बसून आहे माकड. इथं चिचा होत्या. येतं होत्या चिचा खाली पडून आहे. बघा वरत आहे माकड. हे वरत हालवत आहे माकड. हा हे काय वरत हालवत आहे चिचा. हे का हे येतं बसून आहे. आता चल चल येऊन पडते. चल 2-3 चिचा सापडल्या मित्रांना आम्हाला. हे बघा येत टाकल्या थैल्यामध्ये. 2-3 चिचा सापडल्या. पुन्हा पाल्या चिचा माकडानं. मग इकडे येऊन आपण मग नेऊ पाय सापडते मग. हा का चाललो आता मित्रांनो. तुम्ही चालले पुढे मी चाललो आता. हे झाड आमच्या आंब्याचं झाड आमच्या काकाचं झाड आंब्याचं. बघा येत सुद्धा माकड बसून आहे. आणि हे बघा माकड झाडावर आहे. 2-3 आंबे खाताय का हे बघा. 2-3 जास्त माकड बाबा. लई माकड आहे. लई माकड आहे मित्रांनो झाडावर. पाहून घ्या आता. थांबणं चुकीचं आहे मित्रांनो. हा हा झाडावर आहे. चल आपल्या फोन मध्ये जागा आहे कमी.
जास्त व्हिडिओ काढायला जमत नाही पा कसं करते ते. चल आता कुठं आहे? लाल आहे, लाल लाईट आहे. आता मित्रांनो आम्ही येथून जातो. आता आम्ही ह्याचं बोलून धसतो आता. बघा हे आता गाडीच्या बोलून जातो आता आम्ही. आता हे चालली आता सुमित्रा बघू. मी तसंच जातो आता, त्याचप्रमाणे जातो आता मी. बघत जात आहे आता सुमित्रा. लागलं चांगलं पाय ना, डोक्याला लागते ना. सुमित्रा लागलं म्हणते डोक्याला मित्रानं. तर मी चाललो आता. बघा आता हे जाता येत नाही, लई भानगड आता मित्रांनो. बघा आता हे आगगाडीच्या खाली बघा कसं आहे. पाहून घ्या रेल्वे गाडीच्या खाली कसं आहे बघा. आम्ही लहानपणापासून आगगाडी म्हणतोच. आता आगगाडी काही राहिली नाही. हो आता काही राहिली नाही आगगाडी, रेल्वे गाडी आहे आता हे. चला आता मित्रांनो बघा हे केवढं मोठं चाक आहे. बाप आलो मित्रांनो आता इकडं. बघा आता हे मला तर खूपच भेळ लागते. किती लांब लचक आहे हे गाडी. कुठं आहे उडकी धसना म्हणजे मला तर खूपच भीती वाटते. आता हे अशा प्रकारे चाललो आता आम्ही मित्रांनो कायराकडे. बघा गाडीच्या खालून घुसलो आम्ही. आमचं हे आता नेहमीच आहे. आता जा लागते तिकडे लय फेर आहे. आपल्याजवळ कोणतं वाहन नाही काही नाही, तसं आपल्याला चालवताही येत नाही. घेतलं असतं बापूले शिकवलं असतं, पण आता फुकट थोडी भेटते. आता चाललो आता. येतं एक रेल्वे ट्रॅक आहे, तिकडे 2-3 आहे ट्रॅक, आणि इकडे हा एक आहे. हे बघा हे अशा प्रकारे आता हे आलाच समजायचा. आणि हे इकडं क्वार्टर आहे. क्वार्टर मी काटर म्हणतो. हा तिथं कुठं थांबते मित्रांनो. पोचलो मी आता कायरामध्ये. हे बघा तिथं मस्त कायरामध्ये वर्दळ चालू आहे. कायरचं हे बस स्टँड आहे. आता हे बघा तुम्हाला दाखवतो दुकान. या दुकानात जातो मी आणि कपडे बदलावायचे मुले जातो. चालेल तिकडं मित्रांनो. दुकानदार आतमध्ये बसून आहे बघा. काय दिसते बघा, कधी आणले बघा कधी दिसते बघा कधी दिसते. हे थोडे टाईट झाले दोन्ही. आता हे 8 फूट आहे, तर त्याला 10 फूट पाहिजे. त्याचा पॅन्ट मी पाहिला 10 फूट आहे. त्याला थोडं पॅन्ट पाहिजे तसा. हो त्या पण बसतो आता मित्रांनो. हे बदलतो आता पॅन्ट. आता मी मित्रांनो शेवटी आम्ही कपडे बदलवले. बघा हे आता आम्हाला जात आहे बाजारामध्ये. आणि जर तुम्हाला याचं काम पडलं तर यांच्या दुकानामध्ये या तुम्ही. असे बारीक चिरीक सामान घ्यायचं काम पडलं तर त्या दुकानाचं नाव काय म्हणलं? सारंग कलेक्शन. नाव तुम्ही लक्षात घ्या, सारंग कलेक्शन. या दुकानामध्ये बारीक तुरीक कोणत्याही प्रकारचे कपडे मिळते, तर नाव लक्षात घ्या तुम्ही. चला आता जातो डायरेक्ट बाजारामध्ये. ज्या चक्कीवर आत्ताच आम्ही तिकीट लावलं, आता जातो बाजारामध्ये. 20 रुपये 30 रुपये. बघा मित्रांनो पोचलो आम्ही बाजारामध्ये. हे बघा यावेळी जास्त काही गर्दी नाही बाजारामध्ये. पाहून घ्या. खाल्ली आता तुम्ही तर हातामध्ये तिकीट घेऊन घेतो आता सामान जे घ्यायचं आहे ते. आता हे बघा मस्त इकडे तिकडं फळावळाचे दुकान लागले आहे सोबत. आणि इकडं सुद्धा आहे दुकान फळाची. फळा तिकडं कुठं जागा आहे? तिकडं कुठं? हा इथे घेता मी. हा या दुकानात घेतो मी नेहमी. या दुकानात बाय भाऊ बाय. हॅलो मित्रांनो, ह्या दुकानात
भाजीपाला घेण्यासाठी हा एक नंबर काम आहे. हा 20 रुपये किलो. मित्रांनो, हा आमच्या गावातला मुलगा आहे बघा. आमच्या गावातला आपला भाषाच आहे गावातला. हा आला सामान घेतलं का सामान? हो झालं, सामान घेतलं आता. हो तुमचं घ्यायचं आहे तुमचं सामान. चला मित्रांनो, आता घेतो आता आमचं सामान. तुम्ही लागले आता निवडाले टमाटर. हे बघा सभोवताली कसं आहे. ह्या गुरुवारी आलो होतो, पण 15-20 दिवसापूर्वी खूप गर्दी होती महाशिवरात्रीचा बाजार. यावेळी आता गर्दी कमी आहे. सुमित्रा लागली मित्रांनो. हे बघा आलो निवडायला लागली. अशा प्रकारे बाजारात कोलाहल चालू आहे आणि सुमित्रा जे लागते ते भाजीपाला घेत आहे. मित्रांनो, 150 रुपयाचा भाजीपाला घेतला इथे आम्ही. आता सुमित्रा पुन्हा काय घेते मला माहीत नाही. पुन्हा काय घ्यायचं आहे का बा? लसण घ्यायचं. लसण पुन्हा लसण घ्यायचं आहे म्हणते सुमित्रा. तिकडे आला जातो लसणाकडे. सुमित्रा येतो लागली आता लसण निवडाले. बघा मित्रांनो, केवढ्याला म्हणते? 40 रुपये पाव घेतो म्हणतात. तुला पाहून तर बोलत जा, मध्ये आलं पाहिजे ना. खाली पाहून बोलते. हो मित्रांनो, आमचं सामान घेणं झालं. एक मेथीची जुडी घ्यायची होती, आत्ता घेतली सुमित्राने मेथीची जुडी. लसण जिरं सर्व काही सामान घेतलं. काका घेतलं ते तुम्हाला घरी दाखवतो. बापूने खाजं घेतो म्हणते. खाजं काही नाही काही. काय घेतो? चल तिकडे आहे. चल सांगून केळाचं. भावा बहिणींनो, डांगर आणि द्राक्षे घेतले. आता सुमित्रा बांधबून करत आहे, मग जातो घराकडे. बघा मित्रांनो, हे एवढं सामान आणलं. कोण घ्या तुम्ही? एवढं सामान आणलं आता मी. ढेकरं आणले, कांदे आणले, मिरची, सांबार, अर्धा किलो लसण आणला. हे आणलं पत्ता गोबी, खाली कारले कारले आहे, पालक आहे, आलू. आलू. चला आता हे आतमध्ये हे आहे कपडे आहे, बदलून आणलेले कपडे. तिकट लावून आणलं. तिकडे आहे तिकट ठेवलं. हो, आता तिकट लावून आणलं. आग होता आगाची. बापूसाठी आणलं खायचं. आपण करतो थंड्या पाण्यानं. ते आणलं बापूसाठी खायचं. हो, अंगूर मध्ये आणली. अंगूर ते काय म्हणते हे नाही का? काय म्हणते? डांगूर. डांगूर आणलं. डांगूर आणि अंगूर आणले थोडेसे खासाठी. आता 21 दिवस झाले आम्ही गेलो नाही बाजारात. 21 दिवसापूर्वी गेलो. अर्धा किलो अंगूर 7 तारखेला गेलो. डांगूर आणलं. चला मित्रांनो, व्हिडिओ येतच थांबवतो. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत नमस्कार.